हॅलो थोडं इकडे बाबा थोडं पुढच्या थोडा बाया पुढं बाया बाबा इकडे मध्ये येत शांत राहा आलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीनं वेळात वेळ काढून आदरणीय साहेबांनी आपल्याला वेळ दिल्याबद्दल मी साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। आणि मी पक्षाचे काही इच्छुक उमेदवार पक्षाकडे त्यांनी अर्ज केला होता त्यांना विनंती करतो ज्यांचं मी नाव घेईल त्याने समोर बसून आपल्याला नमस्कार करतील। प्रथमतः आपल्या पक्षाकडे अर्ज आलेला आहे आप्पासाहेब जगदाळे हे एक आपल्या इच्छुक आहेत। दुसरे इच्छुक उमेदवार प्रवीण भैया मानेसाहेब आपल्या पक्षाचे अध्यक्ष ऍडव्होकेट सिंह पाटील। दुसरे ज्येष्ठ नेते श्री अशोक भाऊ घोगरे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय अमोल शेठ भिसे तसेच मी स्वतः सागर दशरथ मिसाळ मी इच्छुक आहे आपल्या पक्षाकडे। यानंतर आपल्या सर्वांशी हितगुज करायची आपल्या सर्वांच्या भावना पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय ऍडव्होकेट सिंह पाटील मनोगत व्यक्त करतो। बोलू नका खाली बसा खाली बसा मला माझी सर्वांना विनंती आहे खाली बसा खाली बसा आपण सगळ्यांनी खाली बसा खाली बसून घ्यावं। आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे दैवत बोलू नका इंदापूर तालुक्यातून आलेले सर्व कार्यकर्ते साहेबांना काही इंदापूर तालुक्याची परिस्थिती सांगायची गरज नाही पण आपण एवढे मोठे नाहोत तरी सर्व कार्यकर्त्यांची साहेब एक इच्छा आहे की आपल्या पक्षाकडे ज्यांनी मागणी केली ते सर्व सक्षम उमेदवार आहेत तर आपण त्यातून योग्य तो निर्णय घ्याल एवढीच अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आणि आदरणीय साहेब आपल्या येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आदरणीय साहेबांच्याकडे कार्यकर्त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्ता जो आदरणीय साहेब आदरणीय ताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यावर प्रेम करतो ते सर्व इथं कार्यकर्ते आलेले आहेत। या सर्व कार्यकर्त्यांशी आम्ही दिवसभर काल हिचगुज केलं कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि आदरणीय साहेबांना मी नम्रपणे विनंती करतो नम्रपणे नमूद करतो की ह्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की ज्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली पक्षाकडे उमेदवारी मागितली त्यांचा उमेदवारी देताना विचार करावा ते सक्षम उमेदवार आहेत। आज शेवटी आदरणीय साहेब आदरणीय ताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोर कमिटी जो निर्णय घेईल जो उमेदवार देईल त्याला प्रचंड मताने निवडून आणण्याची आम्ही सर्व कार्यकर्ते जबाबदारी घेऊ आणि यावेळेस इंदापूर तालुक्यात तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही असं मी आश्वासन देतो आणि माझं छोटंसं मनोगत थांबवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। यानंतर ज्येष्ठ नेते आदरणीय मानेदादांनी आपलं मत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करतो। आपल्या सर्वांचे आवडते नेते आदरणीय साहेब आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी
आलेले सर्व इंदापूर तालुक्यातले लाडके कार्यकर्ते बंधूंनो, गेल्या वर्षी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि 7व्या महिन्यामध्ये फूट पडल्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि लोकसभेचा पिरियड चालू झाला. 6-7 महिन्यामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये तिथं खाली बसलेले सगळे कार्यकर्ते, गोरगरीब, सर्वसामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी सोडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं आणि त्यांच्या ह्याच भावना होत्या. त्यांना आम्ही सगळे सांगत होतो. मारुद्र पाटील सांगायचे, तेजू पाटील सांगायचे, प्रवीण भैया सांगायचे, आप्पासाहेब सांगायचे की बाबा हो, आता आपले दिवस चांगले येणार आहे. आता सुप्रियाताई निवडून येणार आहे आणि इथून पुढे खऱ्या अर्थानं आपले चांगले दिवस सुरू झालेले आहेत. तुम्ही तुतारीचं काम करा, तुम्हाला कुठेतरी जिल्हा परिषद मिळेल, तुम्हाला पंचायत समिती मिळेल. पवार साहेब ज्याच्या डोक्यावर हात ठेवतील तो सर्वसामान्य झोपडीतला कार्यकर्ता जिल्हा परिषद सदस्य होईल, पंचायत समितीला होईल, डायरेक्टर होईल. अशा प्रकारचं आम्ही सगळ्याला सांगून ही एवढी मोठी गोरगरीब कार्यकर्त्याची फळी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे. साहेब, भावना खूप प्रचंड भावना ही आहेत. मला काय कोणावर टीका करायच्या नाही, परंतु गेल्या 10-15 दिवसापासून असं काही वातावरण निर्माण झालेलं आहे की हा येतोय, तो येतोय, त्याला तिकड, जसं काही सगळं आपल्या घरचंच आहे. अशा प्रकारच्या भावना, सगळं माझंच आहे, तिकडलं मी माझं आहे, तिकडलं मी माझं आहे, ते बी माझं आहे, हे बी माझं आहे. मग आम्ही काय करायचं? बरोबर आहे. अरे या लोकांनी ज्या वेळेला कुणी बाहेर होत नव्हतं, ज्या वेळेला बूथ कमिटीची स्थापना झाली साहेब, त्यावेळेला पहिल्या सुरुवातीला 400 बूथ कमिट्या स्थापन करताना महारुद्र पाटील ज्या वेळेला प्रवीण भाईकडे यायचा तर बूथ कमिटीला कुणी मिळत नव्हतं आणि आम्ही नेमले तर हा पळवून न्यायचा आणि दुसरा पळवून न्यायचा. आम्हाला 2 सासू होत्या, दोन आम्हाला मोठमोठे विरोधक होते आणि त्या दोघांच्या तावडीमधनं आम्ही कसं तरी वाचून, जगून वाचून आता आलोय. आम्ही तंबूत बसलो तर आमचा तंबूत उचलून घेऊन चाललोय. आता आम्ही तंबूत तरी आम्हाला बसू दे की बाबा. आता काय झालं? अरे 52 सालापासून तुम्ही तंबूत बसताय, दुसरा 10 वर्ष झालं बसतोय तंबूत. अरे आम्ही गोरगरीब माणसं झोपडीत राहणारी का आम्हाला आता बसली की आमचे चांगले दिवस आले साहेब. काय नाही, लोकसभेपेक्षा इतकं प्रचंड स्फोटक वातावरण आहे या महाराष्ट्रात तर हाईच आहे, पण इंदापूर तालुक्यामध्ये एवढं स्फोटक वातावरण आहे साहेब. कुणी जरी उमेदवार असला ना, उमेदवार फक्त तुमच्यामुळे निवडून येणार आहे साहेब, तुमच्यामुळे निवडून येणार आहे. आणि तुम्ही ऐकता त्यांना ताकद वाढवून आहे. तुम्ही ऐकत ताट वाढलेलं. आता आम्ही खायला बसलोय आणि तुम्ही म्हणताय काय थांब जरा. आता तुम्ही अरे किती दिवस थांबायचं? आम्ही थांबायचं किती? ही सगळी सर्वसामान्याच्या भावनाच आहे, माझ्या नाही भावना. आमच्याकडे गेली महिनाभर झालं लोक सांगत होते, मी म्हणायचे नाही हो, असं होत नसतं, काय येत नसते, काय हे नाही. परंतु आता या 1-2 दिवसापासून एवढी प्रचंड लोकांची संतप्त प्रतिक्रिया साहेब. सर्व चांगले गरीब कार्यकर्ते आहेत. आपला संसार खूप चांगला झालाय, आपण एकदम व्यवस्थित आहे आता. आणि काही झालं तरी कुणी समोर उमेदवार असला, दुरंगी झाली, तिरंगी झाली तरी साहेब आम्ही ह्या 5 उमेदवारामधला एक उमेदवार 40 ते 50 हजार मतांनीच निवडून येईल. आणि म्हणून या ठिकाणी आमची आग्रहाची विनंती, आपण असं काही निर्णय चुकीचा घेऊ नका अशी आमची आग्रहाची आपल्याला विनंती आहे. धन्यवाद. आज या ठिकाणी आदरणीय आपले नेते, महाराष्ट्राचे देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या भेटीसाठी आलेले सर्व इंदापूर तालुक्यातून कार्यकर्ते, सर्व मतदार आणि बंधू भगिनींनी, सर्व मीडियावाले साहेब, गेले महिनाभर झालं
वेगळ्या वेगळ्या चर्चा उठतायत, पण मी कुठल्याही चर्चेमध्ये आतापर्यंत तरी काही आलो नाही, कुठे मीडिया समोर गेलो नाही. आज तुम्ही बोला म्हणून मी या ठिकाणी बोलतोय. मला दादांचा महिन्या 15 दिवसापूर्वी फोन आला होता, आप्पासाहेब अहो हे काय चाललंय. मी म्हणलं दादा आपण थांबू जरा, काय कुठल्या गोष्टी नको करायला. काल आम्ही प्रवीण भैया दादा बसले आणि त्यांनी सांगितलं की तालुक्यामध्ये लोकांचा खूप रोष निर्माण व्हायला लागलाय, लोक इकडे तिकडे जातील तर आपल्याला साहेबांकडे घेऊन लोकांना जावं लागेल. मग आम्ही साहेब रात्री 11 पर्यंत कार्यकर्त्यांना फोन केलं आणि प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी तुम्हाला भेटण्यासाठी खूप यांचा आग्रह होता. आम्हाला दररोज रागवायचे आमच्यावर, पण आमचं धाडस तुमच्यापर्यंत याचं होत नव्हतं साहेब. आणि मग आम्ही सगळ्यांनी निर्णय काल बसून घेतला आणि एकमताने असं ठरलं की 6 पैकी कोणालाही उमेदवारी देऊ द्या, आपण सगळेजण त्या ठिकाणी काम करू. मी साहेब 100% दादा म्हणल्याप्रमाणे 40-50 हजार मतांनी तिरंगी होऊ नये तर दुरंगी होऊ साहेब. आम्ही या ठिकाणी सगळीच जिद्दीला पेटलेलो आहे. शेवटी तुमचा जिथं अपमान होतो तिथं आम्ही सुद्धा तो अपमान तुमचा सहन करणार नाही. ज्यांनी ताईंना विरोध केलाय साहेब, ज्यांना आपल्याला घरी बसवल्याशिवाय आम्ही सुद्धा थांबणार नाही. तर तुम्हाला विनंती आहे की कार्यकर्त्यांच्या भावना तुम्ही समजून घ्यावेत. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आज या ठिकाणी आपले सर्वांचे नेते आदरणीय पवारसाहेब, या ठिकाणी बसलेले सर्व तालुक्यातील कार्यकर्ते बंधू आणि भगिनी, मी आज एवढ्यासाठीच उभा राहिलो की जवळजवळ 82 सालापासून साहेब कॉलेज जीवनापासून मी आपलं काम करतो. ते काम करत असताना या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्या सुद्धा वाटा माने दादा असतील, आप्पासाहेब असतील, ते आणायला हर्षवर्धन पाडायसाठी आम्ही जेव्हाचं रान करून आम्ही भरणेला निवडून आलो. परंतु भरणेला निवडून आल्याबरोबर साहेब तुमचे कार्यकर्ते म्हणून यांनी आम्हाला लगेच बगलेला फेकून दिलं. आम्ही त्यातनं बाहेर पडलो. फक्त माझ्या आयुष्यामध्ये एकदाच फक्त भरणेला आम्ही मतदान केलं. आम्ही आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते साहेब आज या ठिकाणी आलेले नाही. परंतु मला एवढंच सांगायचं की आम्ही एवढं काम करत असताना आम्ही त्या लायकीचं नाही असं समजायची काही कोणीच कारण नाही. परंतु आम्हाला कमी लेखू नका. जसं 6 जण फॉर्म भरले त्याचा पण विचार झाला पाहिजे. पण ते करत असताना आम्हाला एकच म्हणायचं की आम्हाला आयुष्यभर विरोधात ठेवू नका. तुम्हाला देशाचं तुम्ही सगळं बघताय, राज्याचं बघताय, ते बघत असताना तुम्हाला सगळा अनुभव आहे साहेब, तुम्हाला अभ्यास आहे. सर्व जो उमेदवार निवडून येईल त्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी देणारच आहे हे आम्हालाही माहित आहे. आम्ही जरी एवढे जण सगळेजण आलो तरी मला एवढीच विनंती आहे की या तालुक्याचा सर्वे तुम्ही ज्ञात करून जो उमेदवार निवडून येईल अशाच उमेदवाराला या ठिकाणी तिकीट दिलं पाहिजे, द्याल अशीच या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि आपण जो काही निर्णय घेणार आहे तो निर्णय आम्ही आयुष्यभर मानणार जाऊ. कारण ही सत्ताच बदलली नसती. सुरुवातीला ज्यावेळेस एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या साहेब, इतकं भोगलं आम्ही की सुरुवातीला पहिला कार्यक्रम अशोक गोगरेने घेतला तालुक्यात. घेतला का नाही मला सांगा, कुणाची ताकद आहे. म्हणून मला एवढंच म्हणायचं की आपण जो काही निर्णय घेतात त्या निर्णयाला आम्ही सर्वजण एकमत राहू, त्याला आम्ही निवडून आणू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराज. आज देशाचे नेते आपले सर्वांचे आदरणीय पवारसाहेब आणि उपस्थित सर्व इच्छुक आणि सर्व तालुक्यातील जनता, आज केवळ तुमच्या पुढे साहेब येण्याचं एकच कारण आहे की या इंदापूर तालुक्याला आपण तिसरा आणि सक्षम पर्याय द्यावा. याच मागणीसाठी आम्ही सगळेजण इथं आलो आहोत. एवढीच अपेक्षा आहे की आतापर्यंत तुम्ही ज्याच्या डोक्याला हात घालतात तो इंदापूर तालुक्याचा उमेदवार निवडून येतो, तर मग तुम्ही तिसरा आणि नौका जरी उमेदवार दिला तरी तो तुमच्या आशीर्वादाने निवडूनच येणार आहे. त्यामुळे तुम्ही तिसरा सक्षम पर्याय द्यावा एवढीच मागणी करतो आणि थांबतो.
विधानसभेच्या निवडणुका आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलं एक वेगळं वातावरण साचलं. तेव्हा सगळ्यांना लोकसभेची निवडणूक आठवत. देशामध्ये एक वेगळं चित्र होतं. देशाचे प्रधानमंत्री सगळीकडे जाऊन सांगत होते की 400च्या वर आमच्या जागा येतील. आणि त्यामुळे सर्व देशामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं. अनेक राजकीय पक्षाचे नेते निवडणूक लढायला सुद्धा तयार झाले. पण आम्ही लोक महाराष्ट्रामध्ये हिरत होतो. मला महाराष्ट्राच्या जनतेचा सूर हा वेगळा हे जाणवत होता. नेते हे त्यांचा निर्णय घेऊ शकतात, पण सामान्य कार्यकर्ता जो काही निर्णय घेतो कारण त्याची बांधिलकी मतदाराशी डायरेक्ट आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांचं मत त्यांच्या भावना ह्या वेगळ्या होत्या असा माझा अनुभव होता. त्यामध्ये आपली निवडणुका झाली आणि 3 पक्षांना एकत्र केलं. उद्धव ठाकरेंचा पक्ष, काँग्रेसचा पक्ष आणि आपला जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस होता. आणि बसून आम्ही निकाल घेतले. माझ्या वाचण्यात त्यावेळी आलं काही लोकांनी छापलं. हे लोक सगळे बसलेच खरे, हाताचं बोटान मोजायचे सुद्धा यांचे लोक येणार नाही. पण आम्ही ठरवलं की नागरिकांच्या कारणाने पण तरुण पिढी आणि सामान्य कार्यकर्ता याची सामान्य जनतेची नाव तुटलेली नाही, ती कायम आहे. आणि त्यामुळे कुणी काही वेगळं ते यश आपल्याला आणि जागा वाचून घेतलं. 5 वर्षाच्या पूर्वी जी निवडणूक झाली होती त्या राष्ट्रवादीचे 4 लोक निवडून आले आणि काँग्रेसचा 1 निवडून आला. सर्व निवडणुकांचे 5, बाकी सगळे दुसऱ्या लोकांचे लोक. ही निवडणूक त्यामुळे आणखी अवघड असा समज होता. पण माझी स्वतःची जी एक दृष्टी आहे महाराष्ट्रावर तिथं मला वेगळं चित्र दिसत. आणि जागा वाचून घेतल्या आणि जागा वाचून घेतल्याच्या नंतर तुम्ही बघितलं तुम्ही सगळ्यांनी कष्ट केले आणि तुमच्या कष्टाने जिथं 1 जागा काँग्रेसची होती आणि राष्ट्रवादीचे 4 होत्या तिथं 31 जागा आपल्याला निवडून आल्या. आणि राष्ट्रवादीने फक्त 10 जागा निवडल्या, त्याचे 8 निवडून आणि त्याची तुम्ही 1 निवडून आली. ही बारामती लोक याचा अर्थ की लोकांचं मत कार्यकर्त्यांच्या विचाराशी सहमत होणार होतं. आणि नेते जे होते ते आणि जनता यांच्यात अंतर होता आणि तसा निकाल कालच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळाला. बारामतीची निवडणूक तिच्याकडचं देशाचं लक्ष होतं. प्रधानमंत्र्यांच्या भाषण सगळेजण या निवडणुकीची चर्चा करत होते. असतील तेवढे सगळे मंत्री त्यांचे सरकारी त्यांनी बारामतीला भीती दिली. मोठ्या लोकांनी भाषणं केली आणि काही झालं की ही जागा मी जिंकणार अशी भावना ही त्या ठिकाणी केली. पण त्यांची काही भावना असली तर तुमच्यासारख्या लोकांची कार्यकर्त्यांची लोकांची बांधिलकी जी आहे तिचा फरक कोणी करू शकत नव्हता. आणि तोच निकाल तुम्ही लोकांनी कालच्या निवडणुकीमध्ये हा मोठा फरक. इंदापूरची चर्चा काय, बारामतीची चर्चा काय, या सगळ्या ठिकाणच्या चर्चा करून देशात होत्या.
पण तुम्ही ठरवलं की तुम्ही चर्चा करत राहा आम्ही आमचं काम करतो आणि न बोलता करतो त्याचे काम तुम्ही लोकांनी केलं आणि वर्षावर्षांनी मला आठवत नाही 26,000 इंदापूर 1,58,000 आणि 1,58,000 वर्षांनी तुम्ही आपली जागा निवडून आणली त्याच्यामध्ये हा सत्य आता निवडणुका नसे आले वातावरण बदलले काही लोक कसे असतात की आगाला तर उघड पाऊस पडेल तर नाही असा अंदाज असं काही लोकांना अंदाज आला पाऊस पाणी व्यवस्थित होईल त्यावेळी साहजिक असते सर्व आपल्या वेळेची आस्था फेरून लोकांच्या मनामध्ये वाढली आज खरं म्हणजे रोजचा माझा दिवस मोठा अडचणीचा असतो सकाळी झोपेतनं उठल्याच्या नंतर कोणत्याही गावी जा काल नगरला होतो जामखेडला होतो कर्जतला होतो त्याच्या आदल्या दिवशी नाशिकला होतो त्याच्या आदल्या दिवशी कराडला सातारला होतो त्याच्या आदल्या दिवशी चिपळूणला रत्नागिरीला होतो कुठेही गेलो की सकाळी हजारो संख्येने कार्यकर्ते जमतात लोक जमतात आणि अपेक्षा करतात त्याच्यामध्ये काही चूक नाही त्यांचा तो अधिकार कुणाला संधी द्यावी कुणाला देऊ नये याच्याबद्दलचा आग्रह करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी केली तर त्यामध्ये काही चुकीचं नाही आणि ते ठिकठिकाणी लोक आपले मत म्हणतात पण लोकांच्या एक खात्री झालेली आहे की उद्याचं महाराष्ट्राचं चित्र आपली जी आघाडी आहे तिच्याच हातात आहे आणि काय वाटेल ते कसं करायला लागले तर या निवडणुकात 100% जिंकायचा हा निकाल तुमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी केलेला आहे आणि त्यामुळे चांगले निकाल लागतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही अशा उमेदवारांची संख्या वाढली शेवटी काय करायचं कसं करायचं आणि 3 लोकांची कमिटी केली हे निवडणूक 3 पक्षाचे लोक एकत्र येऊन लढणार ते 3 लोकांच्या कमिटीमध्ये राष्ट्रवादीकडनं जयंत चौहाटी काँग्रेसकडनं नाना पटोले आणि शिवसेनेकडनं संजय गावडे आणि या 3 लोकांना निर्णय घेण्याच्या शिफारस करण्याचा अधिकार दिला त्यांनी एक आणखी कमिटी नेमली आणि त्यांनी असं ठरवलं की प्रत्येक तालुक्यात जो इच्छुक असेल त्या संबंधीचा सर्वे स्वतंत्र यंत्रणेसाठी करायचा आणि तो सर्वे करून घेताना जो उमेदवार इच्छुक आहे त्याला विचारायचं नाही सामान्य कार्यकर्ते जे गावागावाचे पदाधिकारी म्हणजे कोणी फंच असेल सरपंच असेल सोसायटीचा चेअरमन असेल दूध संस्थेचा पदाधिकारी असेल अशा लोकांसोबत हे घेऊन त्यांचा सर्वे लोकांची भावना काय या संबंधीचा या कमिटीच्या पुढे आणि नंतर कमिटी त्या उमेदवाराच्या उद्देशी शिफारस ही करते आणि त्याचा निर्णय हा घ्यायचा प्रयत्न असा आहे की हे सगळं काम येत्या 8 ते 10 दिवसात संपलं पाहिजे पण त्यानंतर निवडणुका जाहीर होते तुम्ही वाचलं असेल की गेले 2 दिवस निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात आहे आणि साधारणतः त्यांनी राजकीय पक्षाच्या चर्चा केल्या आणि त्यातनं उद्या तारखा ते ठरवणारे तो त्यांचा अधिकार आहे माझा स्वतःचा अंदाज आहे की साधारणतः 6 ते 10च्या दरम्यान ते तारखा जाहीर करतील आणि त्या दिवशी ज्या दिवशी जाहीर करतील त्या दिवशी आचारसंहिता सुरू आणि तिथं पुढं एका आठवड्याच्या नंतर अर्ज घेण्याची सुरुवात होईल आणि साधारणतः मतदान हे 15 ते 20 नोव्हेंबर
या संख्येच्या आसपास मतदान व्यवस्थित आली ही नक्की ठरवायची शक्यता आहे. आणि त्यामुळे आता सगळं जवळ आलेलं आहे. ही कमिटी त्याची बैठक आज 30 तारीख, उद्या परवा 3 दिवस आहेत. त्या 3 दिवसाचे त्यांचं म्हणणं काय असेल ते मानतील आणि त्यानंतरचा निकाल त्या ठिकाणी घेतला जातो. आता हा 3 पक्षांचा निर्णय झाला. असा प्रश्न शिल्लक राहिला आपल्या पक्षात काय करायचं. आणि आपल्या पक्षामध्ये ठिकठिकाणी लोकांचा अतिशय आग्रह वेगवेगळ्या प्रकारच्या उमेदवारांना संधी द्यावी. याच्यात 2-3 कॅटेगरी. काही लोक असे आहेत की त्यांनी कालच्या निवडणुकीमध्ये अतिशय मेहनत पक्षाच्या शक्ती. असा एक वर्ग. दुसरा एक वर्ग असा आहे की त्यांनी पक्षासाठी काम केलं पण नंतर दबाव आला आणि त्याच्यामुळे जरा इकडे तिकडे काही वेगवेगळी झाली आणि काही लोकांनी सरळ विरोध केला आणि ते चुकीच आपल्याकडे वाटतंय. आणि त्यामुळे सगळ्या प्रकारचे इच्छुक आज पक्षाकडे आहेत. या 3 प्रकारच्या इच्छुकांच्या संबंधीचं म्हणणं त्या कमिटीपुढं मानलं जाईल आणि त्या संबंधीचा निकाल ते घेतील. ही आपली घराची पक्षाची भूमिका त्याच्यामध्ये राहणार. आपल्या जिल्ह्यामध्ये यावेळेला उमेदवारांची संख्या फार आहे. का एकदम संख्या वाढली त्याच्या फळं द्यायची गरज नाही तुम्हाला वाटते. आणि त्यामुळे असं संख्या वाढली नाही त्याचा परिणाम 2 झाले. एक, लोकांच्यात चर्चा सुरू झाली आणि कार्यकर्त्यांच्यात अस्वस्थता सुरू झाली. लोकांच्या चर्चा काय, तुमच्या माझ्यापेक्षा या देशाच्या लोकशाहीला सामान्य मतदार हा अधिक चांगला. तो माझ्यापेक्षा चांगला, तुमच्यापेक्षा चांगला. त्याला कळतं. तो बोलत नाही बाहेर पण त्याला कळतं. आता महाराष्ट्रात चर्चा ही आहे लोकांच्या मध्ये. कालपर्यंत हिंद्र होतं, आज इकडे काय काही झपक्या आवाजामध्ये लोकांच्या चर्चा आहे. आणि ती चर्चा इंदापुरात सुद्धा याचं वादन दिसतं. त्यामुळे ही झपक्या आवाजाची चर्चा कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी चर्चा जी आहे त्याची नोंद नेते लोकांना घ्यावी लागेल आणि त्यातून निर्णय घ्यावा लागेल. मी तुम्हाला एवढंच सांगतो की जो काही निर्णय घेतला जाईल तो विचारून संघटनेचे, जिल्ह्याचे, तालुक्याचे अध्यक्ष, त्याच्यानंतरचे बाकीचे पदाधिकारी त्यांना विश्वासात घेऊन त्याचा निर्णय घेतला जाईल. आणि तो निर्णय घेताना निवडून येण्याची क्षमता याच्यासोबत केली जाणार नाही. माझं स्वतःच जे असेल निवडून येण्याच्या क्षमतेची संख्येची स्थिती इंदापूर तालुक्यात वेळीच नाही असं मला स्वतः वाटतं. इंदापूरची जनता सर्व लोकांच्या आहे. कार्यकर्त्यांचा तो संघर्ष आणि इंदापूरला तुमचा प्रतिनिधी तुमचं काम करण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहे. ही चित्र या ठिकाणी घडेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. थोडं झाले काय आता जिल्ह्यात जागा आहे. दुसऱ्या तालुक्याचे कार्यकर्ते विषय की जागा आम्हालाच पाहिजे, सगळ्या जागा आम्हालाच पाहिजे. बाकीच्यांचा प्रचार करायचा काही ठिकाणी जागा द्या जातील पाहिजे. एका दिवशी जागा शिवसेनेने सुद्धा शोधावं लागेल. जागा आपल्या जिल्ह्यात 40, 16, 18 जे आहे त्या 18 मध्ये तुम्ही 10 घ्या, 11 घ्या, 12 घ्या. बाकीचे काहीतरी ठेवा. पण ठिकठिकाणी मी जातोय सगळे सांगते तिथं आपल्याच निवडून दुसरं कोणाचं येतच नाही म्हणून सांगतात आणि आपल्याच निवडून येतं म्हणजे आपल्याच सगळ्या जागा आहेत. आता आघाडी म्हणल्याच्या नंतर ही भूमिका चालत नाही. तिथं तडजोड करावी लागेल, काही जागा शोधाव्या लागतील आणि ज्यांच्यासाठी जागा शोधल्या त्यांच्यासाठी कामही करावं लागेल.
नुसतं सोडायचं नाही तर निवडून आणायची. पण काही झालं तर उद्या चला महाराष्ट्राचं राज्य हे आणायचं म्हणजे आणायचं आणि त्याच्यातून लोकांचं प्रश्न सोडायचे. ती भूमिका घेऊन आम्ही कामाला लागलेलो आहोत. फार त्यांच्याकडे बसू नका असं तुम्ही मला मान्यताना सांगितले की बाहेर इथे लोक आहेत. इंदापूर तालुक्यात काय गाडी वेगळी शिल्लक आहे का नाही? आज एवढ्या मोठ्या सगळ्यात तुम्ही या ठिकाणी आलात आणि त्याचं कारण कालच्या निवडणुकीत तुम्ही जे कष्ट केले त्यामुळे तुमचा अधिकार आहे. सुद्धा काय करावं या संबंधीचं नेत्यांना सांगायचं. त्या पायी तुम्ही सांगा. तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. या संबंधी आपली समिती आज उद्या सगळं होते आणि त्याची चर्चा करून योग्य निर्णय घेतील. माझ्या माहितीप्रमाणे जैन समाजातील पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सर्व लोकांशी विचार निर्णय केला. काही लोकांची चर्चा केली आणि ते निर्णय लवकरच होतील. सीट निवडून आणायची आमदार राष्ट्रवादीचा हा निकाल तुम्ही घेऊन कामाला लागा एवढंच सांगतो. पुढच्या कामाला लागा मला सर्व